नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण झटपट सुकं चिकन बनवूया। त्यासाठी एवढा मसाला पण नाही लागत। हे मी 400 ग्रॅम चिकन घेतलं आहे, धुवून वगैरे सर्व करून घेतलेलं आहे, साफ वगैरे। इथे 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, एक टोमॅटो भाजून घेतला आहे, 2 कांदे भाजून घेतले आहेत आणि एक कवड असते ना सुक्या खोबऱ्याची वाटी, त्याच्यातली पण अर्धी वाटी घेतली आणि ती पण भाजून घेतली आहे मी। तसंच थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे इथे, 1 चमचा धना घेतला आहे, छोटा चमचा, 1 चमचा बडीशेप आणि पाव चमचा जिरे घेतले। इथे कोथिंबीर घेतली आहे 1 मूठ आणि थोडासा पुदिना घेतला आहे। हळद लागेल, मीठ लागेल आणि तेल लागेल। आता पहिल्यांदा मी मिक्सरला ना हे सर्व जे भाजून घेतलं आहे ना, हे सर्व मिक्सरला वाटून घेते आणि पाणी नाही टाकायचं वाटताना, कारण टोमॅटो असल्यामुळे ना आपोआप पाणी सुटतं त्याला। तेल गरम झाले, आता पहिल्यांदा कांदा टाकून घेते। कांदा थोडासा लाल करायचा व्यवस्थित, जास्त नाही थोडासा। आणि आपण पाणी न टाकता हा बघा मसाला वाटून घेतलेला आहे, बिलकुल पण पाणी नाही टाकलं आहे। मी धण्याची, जिऱ्याची आणि बडीशेपची पावडर टाकायची ऐवजी ना मी वाटणामध्येच ते वाटून घेतलं आहे सगळं। तर हळद टाकते थोडी, आपण वाटणामध्ये हळद मी घेतली नाही आहे ना, मग ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकली। तिखट मसाला तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्यावर अवलंबून आहे, मी 2 चमचे टाकते। माझ्याकडे तेजपत्ता नाही आहे, तुमच्याकडे असेल तर नक्की तेजपत्ता टाका त्याच्यामध्ये। आता वाटलेला मसाला टाकते। हे एकदम आपल्याला पाण्यासारखं नाही करायचं आहे किंवा एकदम घट्ट पण नाही करायचं आहे, मीडियम सुकं बनवायचं आहे। गॅस कमी करते कारण मसाला खाली लागेल परत। चिकन एकदम फ्रेश आहे आणि 3-4 वेळा मी धुवून घेतलं आहे। व्यवस्थित जरा लपेटून घ्यायचं चिकनला, मसाला कोट करून घ्यायचा। आता मसाल्याचं भांडं, मसाला आता मी काढून ठेवला कारण एवढा काय लागणार नव्हता, चिकन कमी होतं ना। मग आता मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि ते ओतून घ्यायचं आणि ह्याच्यावर 15 मिनटं झाकण ठेवायचं, पण मधून चेक करायचं झाकण काढून, नाहीतर लागेल ना खाली। चिकनला आता पाणी सुटेल आपोआप। आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि झाकणावर थोडं पाणी ठेवते। आता आपण 15 मिनटांनी बघूया। हे बघा 15 मिनटं सांगितलेलं, पण मी 5 मिनटात झाकण काढलं आहे। तर चिकनला आपल्या एवढं पाणी सुटलं आहे, थोडंसं मगाशी टाकलं होतं, तर आता मी ह्याच्यामध्ये अजून थोडं पाणी टाकणार आणि आता शिजल्याच्या नंतरच मग ओपन करणार। थोडंसं टाकणार फक्त चिकन शिजण्यासाठी आणि मिक्स करून घेऊया। आणि आता पाणी नाही टाकायचं, आता ह्याच पाण्यामध्ये शिजून घ्यायचं आणि मीठसुद्धा आत्ताच टाकून घ्यायचं। मीठ आपण अगोदर काहीच नाही वापरलं आहे ना, मग आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं। आणि परत एकदा मिक्स करून घेते आणि झाकण ठेवते। झाकण उघडून बघूया आता, एवढं शिजलं आहे आता आणि थोडं पाणी टाकलं होतं, आता अजून थोडंसं पाणी सुकून देणार
म्हणजे अजून 5 मिनटं, म्हणजे मी 15 मिनटं बोलली होती, पहिलं 5 मिनटांनी काढून दाखवलं, आता परत 5 मिनटांनी झाकण उघडून बघितलं आहे आणि आता 5 मिनटांनी गॅस बंद करते. परत आता झाकण ठेवून देते त्याच्यावर. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. चिकन शिजलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर वाटणात घेतली होती ना, त्यातलीच मी थोडी ठेवली होती. आणि आता गॅस बंद करते. मंडळी, थोड्याशाच ग्रेव्हीमध्ये बनवलेलं चिकन तयार झालं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.